अजून सराव करायला घेतला नाही तुम्ही? इच्छा नाही. सराव करून काय करणार? कुस्ती तर खेळायला मिळणारच नाहीये ना. तिकडे जाऊन पाणीच वाटायचं. इतक्या दिवसात त्याचा सराव मात्र चांगला झालाय माझा. अहो अशी हिंमत हारून कसं चालेल बसता? कवा संधी चालून येईल हे सांगता बी येणार नाही. पण आपण कायम प्रयत्न करत राहायला पाहिजे. सध्या आपली अशीच परीक्षा चालली असं समजूया. मी या परीक्षेत नापास झालोय असं समजतो. असं समज संपली माझी कुस्ती. मला नाही मान्य. प्रत्यक्ष बघितल्या बिगर मला हे पटायचंच नाही. म्हणजे माझ्यासोबत होऊन जाऊ दे एकदा, मग मला समजेल तुमची कुस्ती जिद्दी आहे की संपली. मला नाही खेळायचा डाव. असं खरा पैलवान कवा बी आव्हानाला घाबरून पळ काढत नसतोय आखाड्यातनं. आणि तुम्हीच म्हणताय ना व कुस्ती माझ्या रागारागात हाय म्हणून. मग आता काय झालं? कुस्ती थंड पडली की रागातच गपगार झाले. जीवाहून प्यारी आहे ना व तुम्हाला कुस्ती. आओ मग खेळा की एकदा. खरा पैलवान कवा बी आव्हानामोर पळ काढत नसतोय. ठीक आहे, आता होऊनच जाऊ दे एक एकदा. आई बघतेस ना, वीरू नाही नाही म्हणत असताना सुद्धा ही पैलवान त्याला कुस्तीसाठी उकसवते. हिनच त्याला त्या महास्पर्धेत खेचले. आई मी तर म्हणतो वीरूला या महास्पर्धेतनं नाव मागे घ्यायला लाव. हे बघ, तसे आपण लेखाचं कर्ज फेडतोय. त्यात आता या दंडाचं पण बघून घेऊ काय करायचं. पण निदान वीरूची कुस्ती सुटेल. अगं वीरूच्या जीवापेक्षा दुसरं काही मोठं आहे का? बघा अजून किती कुस्ती शिल्लक आहे तुमच्यात. आणि उगाचच संपली संपली करत होता तुम्ही. मला काही कळत नाही असं वाटतंय काय तुला? मला हुरूप यावं म्हणून मुद्दाम डाव हरलीस नव्हतो. पैलवान आणखीन किती करणार आहेस माझ्यासाठी? सवर जीव आहे तवा. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही? बर चला आवरायला घेऊया. आज माझा बी सामना आहे. प्राजक्ता
मला जरा पाणी आणून दे. देते. मला खरं खरं सांग, कोल्हापूर महास्पर्धेमध्ये विरूला एंट्री टाकायला तू सांगितलेस का? हो आई, आकडे शपथ घेऊन सांगते. मला खरंच ठाऊक नव्हतं की वस्तात बी फॉर्म भरतात म्हणून. त्यांनी स्वतःच एंट्री टाकली. हो, मग तरी विरू इतका कावलेला का असतो? आई, आता पैलवानाला आखाड्यापर्यंत नेऊन कुस्तीच खेळू दिली नाही की मग चिडचिड होणारच नव्हतं. बरोबरच आहे. नाही, कुस्ती खेळू दिली नाही हे वेगळंच, वर जयराज सगळ्यांना पाणी वाढायला लावतोय, त्याला बाकीच्या पैलवानांना मालिश करायला लावतोय. आणि जयराज या गोष्टीचे 10 लाख रुपये देणार आहे असं वाटतंय आहे तुला? तर जयराजला मी चांगलाच ओळखतो. उद्या उठून जर त्याने पलटी मारली आणि म्हटला नाही देत पैसे, जा, काय करणार आहे आपण? आई, तुला म्हणून आत्ता सांगून ठेवतोय, त्याला ही महास्पर्धा सोडायला लाव. निदान त्याची कुस्ती तरी सुटेल आहे. मी लाख समजावेन विरूला, पण ही कुठं सोडू देणार आहे त्याला कुस्ती? कुस्ती तर मी स्वतःच नाही सोडणार आहे. तू आणि हिनंच काय, कुणी बी काय बी सांगितलं तरी मी कुस्ती सोडणार नाहीये. मुळात या स्पर्धेत आम्ही उतरलोय आपल्या घरासाठीच. तेव्हा यातनं माघार घेणं विसरूनच जावं. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर ते जयराज काय, जयराजचा बाबी देईल. चल पैलवान, उशीर व्हायलाय आपल्याला. नीलू, मी आलो जाऊन. पप्पा कुठं बाहेर निघालाय? होय, अगं आज प्राजूचा सामना आहे ना, तिकडे जाऊन येतो. पप्पा मला पण यायचंय. कशाला निघालात? लेकीला हारलेलं बघायला? जावय बापू, मी तिला पाठिंबा द्यायला कालच गेलो असतो ना, तर तिने कुस्ती जिंकून धावली असती. काय तिच्या घरचं कुणीच नाही तिच्या पाठीमाग. आणि जावय बापू बी दुसऱ्या संघातून खेळतात. जावा जावा, बघा तुमची लेक काय दिवे लावती येते. काय सासरी बुवा, हरणारी व्यक्ती हरणारच आहे. बोला, तुम्ही काय बी बोला, पण मला माझ्या लेकीवर पुरा भरोसा आहे. ती हा सामना जिंकून धावणारच. चल रे पिंट्या. आई अंबाबाई, माझ्या बहिणीला यश मिळू दे. पहिलं अंबाबाई यश देईल तुझ्या बहिणीला. काय व्हॉट? काय आज काय डबा वगैरे मिळणार आहे की नाही? आधीच एक तर फॅक्टरीत अडकल्यासारखं झालंय मला. आई घरी असल्यामुळे तिकडची सगळी कामं मला बघायला लागतायत आणि माझी सगळी कामं राहून जात आहेत. शिराळकर, अहो मग व्हेरी गुडच आहे की. तसं बी तुमचं कन्स्ट्रक्शनचं काम पावसाळ्यात कुठं चालू असते, बंदच असते की. त्यामुळं आता फॅक्टरीवर राहून तिकडचं सगळं तुमच्या ताब्यात घ्या. तुम्ही तुमचं फॅक्टरीचं वर्कलोड करा, मी माझं इकडचं इन हाऊसचं करते. आता तू काय करते इन हाऊस? सी व्हॉट आय डुईंग शिराळकर. वेटिंग हा शिराळकर, तुमच्या लंचच्या जेवणाचा डब्बा आत्ताच घेऊन येते. काय ग कांचन? शिराळकर, काय झालं जाऊबाई? पाय मुरगाला ग अचानक. नसवर नस चढली असेल कदाचित. आय ग, व्हेरी व्हेरी पेनिंग. प्राजक्ता, जरा हेल्पिंग करून दे की ग. बसा बसा, तुम्ही खाली बसा. हा मम्मा.
प्राजक्ता जरा हेल्पिंग कर की ग. चांगलाच मुरगळलाय पाय. शिर चढली का? येस येस, मला बी असंच वाटायलंय की नस एकावर एक चढली म्हणून. मुरगळलाय ग, व्हेरी व्हेरी बॅड मुरगळलाय. प्राजक्ता, यू नॉलेज ना हाऊ टू डू मालिश. जरा करून दे की ग मालिश प्लीज. हा भैया एक काम कर, आमच्या खोलीत का नाही मसल रिलीफ स्प्रे ठेवलाय, त्या आरशामोर तेवढा घेऊन ये आणि वहिनींच्या पायावर मारून दे. आम्हाला सामन्यासाठी निघायचं. पैलवान चल. अरे वीरू असं काय करतोय? अरे बघ की बिचारीला किती दुखतंय. तसं बी तिकडे तुम्हाला कुस्ती सोडून ही बाकीची असलीच कामं करायला लावतायत ना. ती आवडत नसून बी तुम्ही ती मुकाट्याने करता ना. प्राजक्ता अगं निदान मग इथं तुझ्या स्वतःचे जावे करता तरी कर की. जाऊ बाई, नक्की कुठे शिर चढली ते मला सांगा, मी बघते. इथे एकदम स्लो स्लो, एकदम टॉप पासून दुखायलंय ग. इकडे दुखतंय का? नाही नाही, जरा लेफ्ट कर. इकडं? राईट राईट. हा हा, त्याच्या वर 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 थोडं. नाही नाही, लय वर गेलीस ग. किंचित किंचित खाली आहे. हा हा, इथे इथं इथं चेप. हळू हळू हळू. अजून लेफ्ट जा, म्हणजे थोडं थोडं लेफ्ट. इथं? हा हा. अगो अगो. जाऊ बाई, आता बरं वाटतंय का? थोडं थोडं व्हेरी व्हेरी, पण अजून खूप पेनफुल आहे ग. असा जरा 10-15 मिनिटं दाबून दे की, म्हणजे रिलॅक्स वाटेल मला. पैलवान एवढ्या हलक्या हातानं नाही होणार. त्यासाठी जरा रांगडाच हात लागे. कुठे घ्या वहिनी. नो 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 भाऊजी, आता बरं वाटतंय मला. हा आता पुरतच बरं करून टाकतो की. घ्या इकडं. प्राजक्ताच्या हँडमेडला गुण आहे. बरं वाटतंय मला आता. नो पेनफुल. सी, हे बघा. भाऊजी, आय एम ओके. सी, I'm standing leg. Okay, now you go. बरं पैलवान चल, उशीर व्हायलाय आपल्याला. येत अडपट वीरू समोर बसलाय, निदान हे बघून तरी गप पडायचं ना. त्यानं जर खरंच पाय मोडला असता तर कायमची बसली असती घरातच. तुझाच झाला असता सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. आता बघते काय, जा डबान. पैलवान जोडपं आज बी उशीर करायला. आपल्यासाठी चांगलंच आहे की. जयराजनं वीरूला लगाम तर घातलीये. आता आज मी प्राजक्ताच्या मुसक्यावर. तुमच्या टीमची पैलवान प्राजक्ता कुठे आली नाही ती अजून. तिला जर मॅच खेळायची आहे तर तिनं इथं वेळेत येणं अपेक्षित आहे ना. तुम्ही जर तुमच्या पैलवानांना शिस्त लावू शकत नसाल तर आम्ही आयोजक म्हणून तुम्हाला पेनल्टी लावू. याद राख.
पहिलवान प्राजक्ता, ही काय वेळ झाली का पोचायची? माफ करा साहेब, मी लगेच तयार होते. काही गरज नाही तयार व्हायची. काल सरावाला सुद्धा आली नाहीस तू. वाटेल तेव्हा यायचं, वाटेल तेव्हा सराव करायचा. हा तुझ्या घरचा आखाडा नाहीये. टीमची शिस्त पाळता येत नसेल तर यायची गरज नाहीये. सर परत नाही असं व्हायचं. आजचा सामना तू खेळायचा नाही. आज तुला आम्ही राखीव म्हणून बसवणार आहे. पाण्याच्या बाटल्या भरायला घे. बाकीच्या पैलवानांना मालिश करून घे. जा कामाला लाग. वा, अगं भारी जमायला घ्या तुला. आपलं बाळ येईपर्यंत होऊन जाईल पूर्ण. पण काय बनवलीस तू? स्वेटर. मस्त मस्त. आई, हे घ्या, तुम्ही दिलेलं मलम लावलं पायाला मी. आता कुठे रिलॅक्सिंग वाटतंय बघा. त्या प्राजक्ताला सांगितलं होतं पाय दुरुस्त करून द्यायला, तिने तर पार मोडूनच ठेवला असता. असा बी काय भरोसा त्या पैलवान पोरीचा. आई, तुम्ही प्लीज केअरफुल हा. नाही म्हणजे उगाच मालिश बिलिश करायला सांगू नका. आता कंबरडा मोडून ठेवायची. आधीच कमी दिवस राहिलेत. म्हणजे कमी दिवस राहिलेत म्हणजे? आई अहो, म्हणजे प्राजक्ताचे कुस्तीचे सामने काही खूप दिवस चालायचे नाहीत ना अजून, असं म्हणायचंय त्यांना. हे आत ठेवून आले. आपलं ठरलंय ना बघा, आईला तिच्या ऑपरेशन बद्दल, आजारपणाबद्दल काही कळू द्यायचं नाही म्हणून. किती दिवस लपवणार आहे भाऊजी आपण आईनपासनं? हा, विरू भाऊजी आणि प्राजक्ताच्या खोटारडेपणाचा ऍडवाइस आपण कशाला करायचा? ती दोघं कुस्ती खेळून आधीच आपल्या घराण्याची बॅड पब्लिसिटी करायला. त्याचं प्रेशर काही कमी आहे का आईंवर? त्यांच्यामुळेच होणार आहे आईंचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. बोला मिस लेखा. आजही प्राजक्ताला कुस्ती खेळू दिलेली नाहीये. आता तिच्या या जखमेवर मीठ कसं चोळायचं ते तुम्ही बघ. यू डोंट टच वरी. डोअरवर पाय ठेवल्या ठेवल्या मीठ टाकते. असं मीठ टाकते की नाही की तिची फायरिंगच व्हायला पाहिजे. वेलकम वेलकम पहलवान, वेलकम. आज तुमचा कपल सोडा एकदमच सॉलिड शोभून दिसायलाय. आज तर दोघांना मी राखीव म्हणून बसवलं. मला एक गोष्ट अंडरस्टँड नाही, तुम्हाला कुस्ती खेळूच देत नाहीत, मग जाताय तरी कशाला तिकडं? तिला खेळू दिलं तवाही हारली. नाही, पैसे कमवायसाठी म्हणून तिकडं जाताय आणि हात हलवत रिटर्न तिकीट घरला येताय. मग कशाला हवी ती कुस्तीची सोंग? बास जाऊबाई, आम्हाला जे काय बोलायचंय ना ते बोला तुम्ही, पण कुस्तीला बोल लावायची नाहीत. आज पूजेमुळे उशीर झालाय मला, म्हणून त्यांनी बाहेर बसवलं. आणि परवा सामना मी का हारली हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आम्ही कुस्ती खेळतोय ते आपल्या घरासाठी, का तर आपल्या घराचं कर्ज फिटावं म्हणून.
पण तुम्हाला असं होऊच द्यायचं नाही असं दिसतंय. व्हॉट व्हॉट टेलिंग प्राजक्ता? माय गॉड, तुला असं वाटायलंय की मला घराण्याचं भलं बघवत नाहीये? व्हॉट बॅड पब्लिसिटी टॉकिंग? हा आई 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 कम सुन. काय झालंय कांचन? आई सी व्हॉट प्राजक्ता टॉकिंग की मला आपल्या घराण्याचं भलं बघवत नाहीये. मी आपल्या घराण्याच्या भल्याच्या आडी आईलीये. आई आज हिला मी बाहेर बसवलं, हिला कुस्ती खेळू दिली नाही म्हणून जरासं क्वेश्चन आन्सरचा ऍडवाइस केला तरी माझाच ऍडवाइस करायला निघालीये. प्राजक्ता, हा सगळा काय प्रकार आहे? अगं थोरली जाऊ आहे तुझी, तिचा असा अपमान करतेस तू? हेच का तुझे संस्कार? आत्ताच्या आत्ता तिची माफी माग.